अंगारक चतुर्थीची कथा. मुद्गल पुराणात आणि गणेश पुराणात यासंबंधी असे कथानक आहे की गणेश भक्त आणि वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज अवंती नगरीत राहत होते. क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करताना त्यांना दिसली. तिला पाहून भारद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले. ते पृथ्वीने धारण केले. त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता. तो 7 वर्षांचा झाल्यावर पृथ्वीने त्याला ऋषींच्या स्वाधीन केलं. त्यांनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितली. त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला. त्यानं 1 सहस्त्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केलं. गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्टवर मागण्यास सांगितले. तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करावयाचे आहे. माझे नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावे. आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो. यावर गणेशानं आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो असं वरदान दिलं. तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारकासारखा लाल आहे म्हणून अंगारक, शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल. या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रद ठरेल. तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशानं दिला. तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं. गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्ट चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पूर्ण युगानुयुगेन त्यांच्याही वाटेला जाऊन त्यांनाही इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील. ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही त्यांनी दिले. व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे. सायंकाळी पुन्हा स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाची षोडोपचारे पूजन करावे. पूजेनंतर आरती म्हणून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंधफूल वाहून नमस्कार करावा. अंगारकी महात्म्याची पोथी वाचावी. मग गणेशाचे स्मरण करत भोजन करावे. व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे. कोणत्याही प्रकारे सूतक अडचण असल्यास भक्त उपोषण करून गणेश स्मरण करावे व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडावा. पूजा विधी करू नये. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा. धन्यवाद.